जय भीम मंडळींनो, मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस आहे तिसरा, सकाळ झालेली आहे आणि आमचे सुपुत्र उठलेले आहेत। तर उठल्या उठल्या बघू शकता छान असं ते नाश्ता करतात आहे। नाश्त्यामध्ये आज काय होतं, काळे वाटाणे शिजवलेले होते, तर तेच त्यांना दिलेले आहे दोघांना, तर तेच खात होते ते। मग नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर ते निघालेले दोघं जण बाहेर जाण्यासाठी। तेवढ्यात हे माझं बाळ असं खुश झालेलं आहे का, कारण की त्याचे मामा आले होते। हे बघू शकता त्याचा मामा म्हणजे माझा भाऊ आला होता। तर इथं आम्ही दोघं जण थोडंसं बोलत होतो। त्याच्यानंतर मग तो गेला त्याच्या कामावर आणि मग इथं मी माझ्या बाळाला झोपवले आहे। तर म्हटलं तो झोपला तोपर्यंत जेवण वगैरे करून घेते। तर माझं जेवण होतंच आलं होतं, तेवढ्यात हे बघा उठून आलेले आहेत धावत किचनमध्ये। तर माझ्या 2 शेवटच्या भाकऱ्या राहिल्या होत्या। मग ते म्हटलं पहिला दी राहू दे साईडला, पहिला दी ह्याला गप करते, रडत होता हा बाबू माझा। तर त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये पुन्हा आली होती, भाकऱ्या वगैरे करून घेतल्या। अशा 3 छान अशा भाकऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्या छान असं काळ्या वाटाण्याचा रस्सा केला होता, छान असा भात केला होता आणि त्याच्यानंतर ही होती रात्रीची मच्छी आणि हे असं डिगभर अशी भांडी पडली होती। तर म्हटलं आता ना तर डायरेक्ट जेवल्याच्या नंतरच घासते। तर तेवढ्यात आम्ही जेवण वगैरे झालं होतं आणि मग बाबूची दीदी आणि अत्तू आले होते त्याच्यासोबत खेळण्यासाठी। असा होता आमचा दिवस। चला तर मग बाय।